तर जय एक फ्रेंड, मी आता चालू आहे दिवा पाटीलच्या रॅलीसाठी. तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर कसं काय. तर माझ्यासोबत प्रदीप आहे, कांतिता आहे, सूरजदा आहे. तर गाईज आम्ही बघा कशी तयारी चालू आहे. हा मागे इथे जाऊ ना साईडला. अरे कोण म्हणता देणार नाही, अरे कोण म्हणता देणार नाही, अमर रहे अमर रहे दिवा पाटील, अमर रहे अमर रहे दिवा पाटील, अमर रहे. जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. सगळे ब्लॅक सर्वाला पाहिजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त दिवाणचे नाही कुणाच्या बापाचे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त दिवाणचे नाही कुणाच्या बापाचे. जमीन म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी सगळे अमर रहे अमर रहे, या ठिकाणी सर्व भूमिपुत्राचा या रॅलीमध्ये सामील निघालेले आहेत. या विभागातले या ग्रामीणमधून हिंगोली सिटीमधून जवळजवळ आता पाहिलं तर आमच्या 100च्या वर गाड्या आता उपस्थित आहेत. आणि थोड्या वेळाने आम्ही इथून या गाड्या घेऊन, या 4 व्हीलर गाड्या घेऊन आम्ही अमित गार्डनला जॉईन होणार आहे. तिथे खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे तिथे आम्हाला जॉईन होणार आहेत. आणि ती रॅली सरळ विमानतळाला प्रदक्षिणा घालून जासई गावामध्ये जिथे भूमिपुत्र आमचा होता नेता, राष्ट्रीय नेता दिवा पाटील यांच्या गावामध्ये समारोप होईल. आणि या ठिकाणी आता आम्ही सर्व बांधव सज्ज झालेलो आहोत. आणि आमचं एकच म्हणणं आहे, नवी मुंबई विमानतळाला जोपर्यंत नाव लागत नाही तोपर्यंत आमची चळवळ चालू राहील. आणि शासनाला आणि केंद्र सरकारला विनंती करतो, अजून वेळ गेलेला नाही, ठराव गेलेला आहे, त्याची अंमलबजावणी करावी. नाहीतर आगरी समाज आणि कोळी समाजा भूमिपुत्र ही आग आहे, आगीशी खेळण्याचा प्रयत्न करू नये अशी या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिवा. अमर रहे अमर रहे दिवा पाटील, अमर रहे अमर रहे दिवा पाटील, अमर रहे अमर रहे दिवा पाटील, अमर रहे. कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. अरे बघताय काय, सामील व्हा. अरे बघताय काय, सामील व्हा. खूप बघितलंय अरे अमर रहे अमर रहे, कोण म्हणतो देणार नाही, भूमिपुत्र एकजुटीचा, भूमिपुत्र एकजुटीचा. अरे अमर रहे अमर रहे, अमर रहे. राहतील ना उभे इथं.
नाही नाही हे जाऊ दे ना, इथं आपले मागे ना हे संजीवनी ना इकडे कोण आहे? अरे मागे ना. अरे अमर रहे अमर रहे अमर रहे. कोण म्हणतो घेणार नाही, कोण म्हणतो घेणार नाही. जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटलांच्या नाव लागलाच पाहिजे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिवा पाटलांचं, बाकी नाही कोणाचं, लागलाच पाहिजे. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. लागलाच पाहिजे, लागलाच पाहिजे, लागलाच पाहिजे. घेतल्याशिवाय राहणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. आगरी समाजाचा विजय असो, आगरी समाजाचा विजय असो, आगरी कोळी समाजाचा विजय असो, भूमिपुत्रांचा विजय असो. अरे लागलाच पाहिजे, लागलाच पाहिजे, लागलाच पाहिजे, लागलाच पाहिजे. अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली तरी सुद्धा सरकारचे डोळे उघडत नाही. आणि या ठिकाणी असं दिसतंय की त्या जागेवर दुसऱ्या नावाची चर्चा होत आहे. असं बाळामामाला लक्षात आल्यानंतर त्यांनी समाजाची भूमिका घेतली. आणि समाजाची भूमिका अशी घेतली तर आज तातडीने 14 तारखेची हे नियोजन केलं. अतिशय कमी अल्प वेळामध्ये हा नियोजन झालेलं आहे. तरी सुद्धा रॅलीचं नियोजन आज आपण इथे थांबलेलो आहोत. बाळामामा इथे रॅलीला जॉईन होतील, त्यांचं स्वागत केलं जाईल आपल्या सगळ्यांच्या तर्फे. आणि इथून ती रॅली सरळ विमानतळाला प्रदक्षिणा घालून जसं इथं समारोप होणार आहे. म्हणून या ठिकाणी विमानतळावर जाऊन आपली जयघोषणा करायची भूमिपुत्रांची. या विमानतळाला नाव राष्ट्रीय नेते दिबा पाटील यांचं नाव लागलंच पाहिजे, लागलंच पाहिजे. दिबा पाटलांचं नाव विमानतळाला लागलंच पाहिजे, दिबा पाटलांचं नाव विमानतळाला लागलंच पाहिजे. भूमिपुत्रांचं त्या भूमिपुत्राने जवळजवळ 100 मुलांनी तिथे ब्रास बँड आणि तिथे स्वागताचं नियोजन केलेलं आहे. आणि त्या जासईचे भूमिपुत्र राष्ट्रीय नेते दिबा पाटील होते, तिथेच आपला समारोप होणार. आणि या ठिकाणी शिस्तीने आपण गेलं पाहिजे. मागे पुढे गाड्यांचा ओटे करू नये. जिथे रांगेत गाडी असेल तिथे जावं. सर्व कार चालकांना विनंती आहे का गाडी लाईनमध्ये लावायची. साहेबांचा विजय असो. अरे लागलाच पाहिजे, लागलाच पाहिजे, अरे लागलाच पाहिजे, लागलाच पाहिजे. अरे कोण म्हणतो लावणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, म्हणतो लावणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. झटका जोर से अहंकारी को तोड़ दे. थोडं आतमध्ये होऊया आपण, प्रशासनाला सहकार्य करू आपण. थोडं आतमध्ये व्हा, आतमध्ये व्हा. गाडी येईल, साहेबांची गाडी येईल. असं झेंडाबाद तसं सांगितलं एक नंबर. झेंडा भेटला का ना बरोबर आहे.
अरे कोण म्हणतो देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. हा आवाज कुणाचा? विभा पाटील साहेबांचा. विभा पाटील साहेब अमर रहे, अमर रहे. खासदार बाळमामा साहेबांसोबत फक्त स्थानिक भूमिपुत्र जातील. कोणीही कृपया गाडीतून उतरू नका. गाडी ओव्हरटेक करायचा प्रयत्न करू नका. ताफ्यामध्येच राहायचंय. पोलीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करायचंय. कोणी ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करू नका. कृपया सर्वांनी एका रांगेमध्ये ओव्हरटेक करू नये कोणी. आता इथं जिथं जिथं रॅलीचं स्वागत होणार आहे तिथं स्थानिक कार्यकर्ते मामांचं स्वागत करणार आहे. कोणीही कृपया गाडीतून उतरायचं नाही. आमची गाडी आपण बनवतो. आपण इकडे गाड्या बघत आमचे लाडके आमदार राजूदा. दादा नमस्ते. मग बराच दीड तास झाला ना आपल्या. सरळ पुढे पुढे जाऊ द्या, पुढे जाऊ द्या, पुढे जाऊ द्या. हा रूट आहे का खालून? जाऊ द्या, जाऊ द्या, सरळ सरळ खालून असेल. खालून खालून आहे ना. खालून खालून आहे ना. पाऊस पडला चिखल जायला मंडावा निघलाय मोठ्या. दिबत बांधता नाव द्या नाही तर तुमचे मारू खोट्या.